सेंद्रिय शेती परवडते का असं लोक विचारतात. तर ते जर माल विकला गेला तर परवडते, नाही विकला गेला तर आजची रासायनिक शेती सुद्धा शेतकऱ्याला नाहीच परवडत. बँकेमध्ये आपल्याला माहिती आहे आता नो युअर कस्टमर, तसं आम्ही नो युअर फार्मर अशी संकल्पना ही केली. आपल्या फवारण्यातली काही रसायनं ही मानवी हार्मोन्सशी साधर्म्य असलेली असतात. निसर्गात दोन गोष्टी नाहीत, एक कचरा नाही. प्रत्येक गोष्ट ही पुढच्या निर्मितीला उपयुक्त असलेलीच गोष्ट आहे. पण पाणी हे सुद्धा बाह्य आदान आहे, ही नवी दृष्टी मला मिळाली. रासायनिक काटल्याशिवाय काही होतच नाही हा जो एक हात तयार झालेला आहे हा खूप दृढ मूल आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठा आहेत, सेंद्रिय आदान आहेत आणि संजीवन शेतीमध्ये आदानांची गरज शून्यकडे नेण्याचा प्रवास आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढची काही वर्ष आपण उपासमारीत घालवली. त्यानंतर अमेरिकेकडनं गहू मागवला किंवा त्यानंतर हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि भारताला पुरेल एवढं अन्न आपण उत्पादित करू शकलो हे आपल्या सर्वांना माहिती असेल. परंतु हरित क्रांतीचे दुष्परिणाम काय झाले तुम्हाला माहिती आहे का? हरित क्रांतीचे दुष्परिणाम हे आता आपल्याला दिसू लागलेत हळूहळू. जसं आपण उत्पन्न वाढीच्या पाठीमागे धावू लागलो त्याच पद्धतीने किंवा समांतरपणे आपण मातीचा ऱ्हास होत गेला आपला आणि आत्ताची जी माती आहे ती अगदी 0.5% पेक्षा कमी आपला सेंद्रिय कर्ब जाऊन पोहोचला. आणि खऱ्या अर्थानं काही ठिकाणी या जमिनी नापीक सुद्धा झालेल्या आहेत, 4 पट जमिनी झाल्यात, पीएच खूप वाढलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपण जे उत्पादन वाढीमागं पळतोय त्याचे परिणाम आता अगदी नापिकीकडं जमिनी जातात असा होतोय. पण याच्यावरती उपाय काय आहे की तुमच्या जमिनी जिवंत राहिल्या पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या जमिनी सुपीक ठेवण्यासाठी, ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या कराव्या लागतात त्या सेंद्रिय शेतीमध्ये येतात. आणि खऱ्या अर्थानं आता सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. लोकमत ॲग्रोच्या माध्यमातून आपण अशाच अवलियांच्या मुलाखती किंवा अवलियांचा जो जीवन प्रवास आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज आपण या विशेष पॉडकास्टच्या माध्यमातून जसं की या वर्षी आपण आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं करतोय त्या निमित्ताने आजच्या विशेष पॉडकास्टच्या अतिथी आहेत वसुधा सरदारताई, ज्या मागच्या 2.5 दशकांपासून जवळपास 25 वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात सेंद्रिय शेती करत आहेत. आणि जे आत्ता मी उल्लेख केला ते माती वाचवण्यासाठी, माती जिवंत ठेवण्यासाठी आणि एकंदरीतच ज्या माती नापिकीकडे चालल्यात त्यांना पुन्हा दुरुस्त करण्यासाठी त्या काम करत आहेत. मागच्या 25 वर्षापासून सेंद्रिय शेती बरोबरच आता त्या रिजेनरेटिव्ह जी पद्धत आलेली आहे त्यांना ते संजीवन शेती पद्धती म्हणतायत. तर या संजीवन शेती पद्धतीतून शेतकऱ्यांना सस्टेनेबल उत्पन्न कसं मिळवता येईल, कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न कसं मिळवता येईल हे त्यावरती काम करतायत. एवढंच नव्हे तर देशी बियाणं किंवा खपली गव्हाच्या माध्यमातून सेंद्रिय पदार्थ डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते मागच्या काही वर्षांपासून करतायत. आणि मधला जो भाग आहे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं उत्पादनाच्या बरोबरीनंच विक्री व्यवस्थाही स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, विक्री व्यवस्थेवरही काम करणं गरजेचं आहे, त्यावरती त्या काम करतायत. आणि खऱ्या अर्थानं सेंद्रिय शेतू नावाचा उपक्रम त्यांनी जो चालवलाय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. आजच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज त्यांचा सर्व जीवन प्रवास जाणून घेऊयात. आपल्या सोबत आहेत वसुधाताई सरदार. ताई, लोकमत ॲग्रोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्ते ताई, यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष जगभरात साजरं करतोय. जसं आपण मिलेट्स इयर आणि दरवर्षी काही ना काही नवीन साजरं करत असतो त्या पद्धतीनंच आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून सेलिब्रेट करतोय. आणि या निमित्तानं तुमचा प्रवास जाणून घेताना अगदी सुरुवातीचे तुमचे जे काही सामाजिक काम होतं आणि त्यानंतर तुम्ही मुंबईतलं आयुष्य आणि त्यानंतर पुन्हा पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पारगाव आणि या परिसरातील ही शेती आणि 2002 सालापासून आतापर्यंत जवळपास 25 वर्ष होत आली ते तुम्ही ऑर्गॅनिक सेंद्रिय शेती करताय. तो नेमकं सुरुवातीचा प्रवास किंवा याच्याकडे तुम्ही कसं वळालात आणि तुमची सुरुवातीची काही वर्षाची सामाजिक कामाची आणि शेतीकडे वळण्याची ती नेमकी कशी होती त्या संदर्भात सांगा. आपण आता दौंड तालुक्यातल्या पारगाव सालोमालो या गावात आमच्या शेतामध्ये बसलेलो आहोत. ही जमीन माझ्या वडिलांनी 1962 साली घेतली. माझे वडील आबा करमरकर यांची मुंबईमध्ये गोरेगावला शेती आणि डेअरी होती आणि माझा शेतीचा प्रवास माझ्या लहानपणापासून शेतातून सुरू झाला. कारण आईवडिलांनी आम्हाला, मी, दादा माझा आणि आम्ही सगळी आमच्या स्टाफमधली मुलं यांना शेतामध्ये काम करण्याची सवय लावली होती.
म्हणजे श्रम काम काय आहे हे समजून घ्या, आपल्याला ज्या श्रमातून अन्न मिळतं त्याचं महत्त्व ओळखा आणि त्याचं व्यवस्थापन करायला शिका, असा तो एक संदेश होता. आणि त्याचबरोबर शेतीत फिरताना पिकं आपल्याला काय सांगतायत, माती आपल्याला काय सांगते, हे आपण कसं ओळखायचं, हे सुद्धा ह्याचेही धडे आबांनी मला दिलेले होते. त्याच्यातून माझ्यामध्ये शेतीची आवड निर्माण झालेली असावी म्हणून पारगावला ज्या वेळेला ही शेती घेतली तेव्हा आम्ही शिकत असताना सुद्धा इथे सुट्टी लागली की इथे यायचं, इथे काम करायचं, काहीतरी शिकायचं, असा आमचा परिपाठ हा चालू राहिला होता. 1976 मध्ये माझं लग्न होऊन मी पुण्यात आले. पुण्यात माझं सासर. अजित सरदार हे युवक क्रांती दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते माझे पती होते. 2004 मध्ये त्यांचं कॅन्सरनी निधन झालं. आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असलेले गंगाधर बाळकृष्ण सरदार, गंबा सरदार हे विचारवंत हे सासरे होते माझे. तर त्यांच्याकडे एक विचाराची तालीम मिळाली आणि आबांच्याकडे, वडिलांच्याकडे कृतीशीलतेची मिळाली. अशा याच्यातून माझी जी काय झाली ती सुरुवात जडणघडण झालेली आहे. आणि बेसिकली तुम्ही हेही सांगितलं मगाशी बोलताना की आबांचा खूप मोठा गोठा मुंबईत होता, खूप मोठं दूध सप्लाय त्यावेळेला चालायचं. तर तिथं पण ज्यावेळेला गोठा होता त्यावेळेला ही शेती पण तुम्ही घेतली. त्यानंतर तिकडचं मग मुंबईवरनं इकडं येण्याचा जो कालखंड होता किंवा ते कसं झालं आणि तुम्ही इकडचं कायमच या शेतीमध्ये पूर्ण वेळ शेती सुरुवात ज्यावेळेला झाली तर ते कसं झालं? मुंबईमध्ये माझे वडील आबा करमरकर यांचा 350-400 म्हशींचा तबेला म्हणतो आम्ही, हा दुधाचा व्यवसाय होता. आणि अत्यंत प्रामाणिकपणे पाण्याचा एक थेंबही न घालता तो करायचा, अशी त्यांची पहिल्यापासूनची एक पद्धत होती. त्यामुळे जे काय करू ते आपण प्रामाणिकपणे करायचं हे बाळकडू होतं. आणि जेव्हा भाकड होतात म्हशी तेव्हा त्यांना पालनपोषण त्यांचं हे मुंबईमध्ये अवघड जातं. म्हणून 1962 मध्ये आबांनी ही पारगावची जमीन घेतली. इथे आमच्या शेतीला लागूनच भीमा नदी आहे. ती पाण्याची उपलब्धता आणि येण्या जाण्याची सोय असं बघून ही जमीन घेतली. त्यामुळे इथे शेती आणि डेअरी ह्या दोन्ही गोष्टी राहिल्या. पुढे जेव्हा मुंबईतून गोठे हलवण्याचा नियम आला त्यावेळेला मुंबईचा व्यवसाय आम्ही बंद केला. त्यामुळे तिथला शेतीशी संबंध, आता मुंबईत शेतजमीन आमची राहिलेली नाही. नाहीतर साधारणतः कुठलं साल होतं ते 84-85च्या आसपास, 80च्या सुमाराला ही गोष्ट झाली. मग त्याच्यानंतर इथे म्हशींची ती आवक जावक थांबली. मग गायींचा गोठा होता आमच्याकडे. पूर्वी होस्टीन जर्सी या गायी होत्या. कालांतराने मी सेंद्रिय शेतीला सुरुवात केल्यानंतर आम्ही जास्त गीर गाई, आपल्या ह्या भागातल्या देशी खिलार अशा गायी आम्ही ठेवलेल्या आहेत. त्यांचा गोठा आता आहे आपल्याकडे. आणि शेतीशी संबंध या ना त्या कारणाने मी लग्न होऊन पुण्यात आले तरी इथे सारखी येत जात होते, सामाजिक कामामध्ये होते, त्याच्यामध्ये शेतीशी संबंध होता. मधल्या काळामध्ये आम्ही आदर्श गाव योजना पार पाडली. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातलं वरताळा म्हणून गाव आहे तिथे पुन्हा माती आडवा, पाणी जिरवा हा सगळा शेतीशी संबंध होता. बरोबर. पण 2002 मध्ये आबा गेले त्याच्यानंतर मी इथल्या शेतीत जास्त लक्ष घातलं मी. त्याच्या आधी मी महिला बचत गट, दारूबंदी अशा सामाजिक कामामध्ये माझा जास्त सहभाग होता. आदर्श गाव योजनेच्या राज्य समितीमध्ये होते मी त्या याच्यात. पण त्याच्यानंतर शेतीकडे जास्त लक्ष द्यायला मी सुरुवात केली. त्यावेळेला मला असं आढळलं की लहानपणची जी शेती मी बघत आलेली होते, म्हणजे आमची शेती ही अतिशय चांगली उत्पादक म्हणून समजली जात होती. हरित क्रांतीचं नवं तंत्रज्ञान आबांनी स्वीकारलेलं होतं. आणि आबा हे शेतकरी कार्यकर्ता होते, मी पण तशीच फक्त सेंद्रिय शेतकरी कार्यकर्ती म्हणता येईल. त्यामुळे जे काही योग्य असेल ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत कसं जाईल हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा.
त्यामुळे तिथे मुंबईमध्ये त्यावेळेला जवळच आदिवासी पाडे होते. त्यांच्याकडे आम्ही विद्यार्थी जाऊन तिथे त्यांच्या विहिरी खणणं, जपानी पद्धतीने भातशेती लावणं, ही कामं सातत्याने करत होतो. बरोबर. तेव्हाची जी काही शेती पाहिली होती ती आता मला दिसत नव्हती. या शेतीमध्ये आमच्या प्रश्न वाटत होते मला. जमिनीचं आरोग्य बिघडलेलं लक्षात येत होतं. त्याची लक्षणं म्हटली तर घट्टपणा, मोठे मोठे ट्रॅक्टरनी सुद्धा जमीन मशागत करणं अवघड वाटत होतं. वाढती रोगराई हा एक विषय होता. आणि पहिल्या एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त खतं घालून सुद्धा उत्पादन कमी येत होतं. म्हणजे जमिनीची उत्पादकता कमी होत चालली, तिची एक जी जिवंतपणा आहे हा कमी होतोय असं मला जाणवत होतं. असंच आमचं काही मित्रमंडळींचे सुद्धा असेच अनुभव होते. आणि आमच्या चर्चांमधून हे करता करता डॉक्टर सुभाष पाळेकर, पद्मश्री सुभाष पाळेकर यांचं नाव समोर आलं आणि हे सेंद्रिय शेती तज्ज्ञ आहेत असं कळलं. त्यामुळे आम्ही काही मंडळींनी जाऊन त्यांचं व्याख्यान ऐकलं, त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळेला मला असं लक्षात आलं की ज्या हरित क्रांतीतून पुढे आलेल्या रासायनिक शेतीवरती आपण सगळा शेतीचा हा डोलारा उभा केला, त्या रासायनिक शेतीमुळेच हे शेतातले प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्यामुळे मग रासायनिक शेती चालू असतानाच सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले आम्ही. एक पीक सीझन प्रमाणे येईल ते सेंद्रिय शेतीखाली घ्यायचं. मग त्या आपल्या सेंद्रिय निविष्ठा वापरायच्या, रासायनिक बंद करायच्या. अशा पद्धतीने आम्ही पुढे जात होतो. पहिलं पीक आमचं गव्हाचं होतं आणि पहिल्याच पिकामध्ये आम्हाला रासायनिक शेतीतल्या उत्पादनापेक्षा गव्हाचं उत्पादन सेंद्रिय शेतीमध्ये जास्त मिळालं. आणि त्याचा आम्हाला कुठले रासायनिक खतं न टाकता, रासायनिक खतं न टाकता सेंद्रिय खतं टाकलेली होती आम्ही. आणि त्याचे हे लहानपणापासून मिळत होते. म्हणजे त्याचा त्या गव्हाचं काड जाड होतं, त्याचं पान रुंद होतं जास्त. म्हणजे जिथे प्रकाश संश्लेषण क्रिया चालते तो कारखाना, ह्या कारखान्याची क्षमता वाढलेली दिसत होती. त्यामुळे त्याचं उत्पादन वाढणार हे नक्की होतं. काही वेळेला लोक म्हणताना दिसतात की रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी होतं. पण हा पोषण आणि संरक्षण यांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आहे. ते जर योग्य असेल तर रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये कमी येण्याचं काही कारण नाही. आणि आमचा पण तसाच अनुभव होता. बरोबर. आता बेसिकली जेव्हा तुम्ही 2000 म्हणजे आबा गेल्याच्या नंतर तुम्ही सुरुवात केली पूर्ण वेळ इथं शेतीला, तर इथून ज्यावेळेला तुमचे वेगवेगळे प्रयोग चालत राहिले, ते प्रयोगात नेमकं तुम्ही काय काय वेगवेगळे प्रयोग केले, त्यातनं तुम्हाला काय अनुभव येत गेले? आणि विशेष म्हणजे आम्हाला हे ऐकायला आवडेल की तुम्ही जी सेंद्रिय शेतू जे संकल्पना उपक्रम सुरू केला त्या माध्यमातून सेंद्रिय शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत, मधला कुठलाही दलाल व्यापारी ही जी साखळी आहे ती डायरेक्ट तुम्ही शेतकरी ते ग्राहकाशी जोडली. तर हे काय अनुभव होते? म्हणजे शेती सुरू केल्याच्या नंतरचे तुमचे प्रयोग आणि डायरेक्ट कस्टमर पर्यंत पोहोचण्याचे जे प्रयोग, त्यातले अनुभव सांगा थोडेसे. मी म्हटलं तसं आम्ही हळूहळू एक पीक, एक प्लॉट अशी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. मग त्याच्यानं जे उत्पादन येत होतं ते मी माझं पुणे पारगाव फेऱ्या असायच्या चालू त्यावेळेला. तेव्हा पुण्यामध्ये नेऊन आमची मित्रमंडळी, ओळखीची लोक ह्यांना हे सेंद्रिय आहे बाबा असं म्हणून विकत होतो आम्ही. आणि त्याला त्यांचा प्रतिसाद अतिशय चांगला होता. म्हणजे प्रत्येक वेळेला माझ्या मैत्रिणी मला चौकशी करायच्या की अगं तुझी कोथिंबीर कधी येणार परत, म्हणजे तू कधी येणार नाही म्हणायच्या, कोथिंबीर कधी येणार तुझी. आम्ही स्वीटकॉर्न केला होता, ज्याला मी मधुमका नाव दिलं होतं, आता ते रूढ झालेलं आहे. तर हा मधुमका म्हणजे फोन यायचे आम्हाला की तुम्ही साखर घालता का याच्या बुडाची, इतका तो. आणि सेंद्रिय शेतीमध्ये मक्यासारखं पीक, म्हणजे हे सगळं करत असताना आम्हाला लोकांची नाउमेद करण्याचा खूप हा झाला की बाकीचं ठीक आहे पण मक्यासारखं भयंकर खादाड पीक आहे ते काही येणार नाही. बरोबर, असंच म्हणणं असायचं. पण आम्हाला चांगलं उत्पादन आलं. म्हणजे मक्याच्या भाषेत बोलायचं झालं तर एक कणीस 400 ते 500 ग्रॅम असायचं.
त्याच्या ज्या ओळी आहेत या 16 किंवा 18 ओळी असायच्या आणि एक डोक्यावरती मोती ठेवलेला असावा, इथपर्यंत असं दाणा कणीस पूर्ण भरलेला असायचा, पूर्ण भरलेलं वरपर्यंत भरलेला असायचं. तर जे काही एखाद्या पिकाचे चांगले गुण असतील ते सगळे आम्हाला सेंद्रिय शेतीमध्ये मिळत होते आणि लोक असं समजत होते की सेंद्रिय शेतीत असून सुद्धा तुमचं चांगलं येतंय. मला असं वाटत होतं की सेंद्रिय शेती असल्यामुळे हे चांगलं येतंय, कारण आमची जमिनीची उर्वरा शक्ती ज्याला म्हणतात, तिची सुपीकता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. हे आम्हाला जाणवत होतं त्याच्यातून. आता बेसिकली मला एक सांगा की सेंद्रिय शेती, आता लोक म्हणतात की सेंद्रिय शेती खरंच शक्य नाही किंवा हे फक्त बोलायला चांगलं वाटतं, प्रत्यक्षात अगदी उत्पादन कमी येतं. तर तुम्ही आता आपण ज्या प्लॉटच्या पुढे बसलोय तर अख्खं हे मला वाटतं पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तुम्ही केलंय. आपण आता गव्हाच्या शेतात पण गेलो, ऊसाच्या शेतात पण गेलो, तिथं प्रत्यक्ष मी बघितलं मातीमध्ये गांडूळ दिसली, गोगलगाय दिसल्या, तुम्ही आच्छादन केलं तर अगदी मुंग्या दिसल्या, सगळी जैवविविधता तुम्ही टिकून ठेवली आहे आणि उत्पादन सुद्धा तुमचं चांगलं येत आहे रासायनिक खताच्या तुलनेमध्ये. हे कसं तुम्ही शक्य केलं किंवा याच्या मागचं काय गमक, किंवा शेतकरी का तिकडे वळत नाहीत आणि तुम्ही असं काय वेगळं केलं की ते शक्य झालंय तुम्हाला? आता सध्या मी सेंद्रिय शेतीतून एक पाऊल उचलून पुढच्या, ज्याला संजीवन शेती म्हणते किंवा रिजनरेटिव्ह फार्मिंग असा जगभर तो संज्ञा प्रचलित होतीये की ज्याला बियॉन्ड ऑर्गॅनिक म्हणतात. कारण ऑर्गॅनिक किंवा सेंद्रिय शेतीमध्ये शेतकरी का वळत नाहीत याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ती अतिशय श्रमप्रधान आहे आणि इथे जर पोत्यांनी आपल्याला काही रासायनिक खतं घालावी लागत असतील तर तिथे ट्रॅक्टर ट्रेलर्सच्या मापात असतात. मग ते उपलब्ध होणार का, घालायला मजूर मिळणार का, असे सगळे प्रश्न त्याच्यामध्ये हे निर्माण होत असतात. पण ते जर तुम्ही केलं आणि त्याची पोषण आणि संरक्षण हे दोन चाकं तुमची पंक्चर न होता जर चांगली चालू असतील तर त्याच्यावरती ती शेती चालते. आता सेंद्रिय शेती परवडते का असं लोक विचारतात, तर ते जर माल विकला गेला तर परवडते, नाही विकला गेला तर आजची रासायनिक शेती सुद्धा शेतकऱ्याला नाहीच परवडत आहे. म्हणून तर एवढे शेतकरी आत्महत्या होत आहेत ना आपल्याकडे. ही परवडत नाहीये, कर्ज भागवून आपला संसार चालवणे एवढं उत्पादन म्हणजे रुपयांमध्ये ती देऊ शकत नाहीये. म्हणून तर इतका शेतीमध्ये एक आपल्याला क्रायसिस आणीबाणी तयार झाली. ही सगळी काही सेंद्रिय शेतीतली नाहीये, ही आणीबाणी रासायनिक शेतीतलीच आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रासायनिक सेंद्रियला घाबरतात लोक जास्त. घाबरत असताना आपण तेवढ्याच याच्या म्हणजे आगीतून उठून काय म्हणतात फुफाट्यात म्हणतात, पण आगीत आहोत ह्याची पण जाणीव शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ती स्वतंत्र विक्री व्यवस्था जी तयार केली, ज्याच्यातून आमचा ग्राहक, ज्याला आम्ही सुजाण ग्राहक, आजच्या बाजार व्यवस्थेपेक्षा वेगळा ग्राहक. तिथे एक असं आहे की मी एक फोन केला तर माझ्या दारामध्ये मी मागितलेला पिझ्झा असेल, हे असेल किंवा माझा किराणा माल असेल तो येऊन पडेल. बरोबर. अशा प्रकारचा एक प्रकारचा बेफिकीर चंगळवादी ग्राहक आहे. इथे आमचा ग्राहक हा शेतकऱ्याच्या अडचणी ओळखणार आहे. आम्ही ऑर्डर घेतो पण त्या ऑर्डर प्रमाणे आम्हाला जर माल देता नाही आला, आदल्या दिवशी आभाळ आलं तर मावा पडतो आणि आमचा पालक त्याला बोळ पडतात, मग आम्ही तो देऊ नाही शकलो तर ते समजू शकणाऱ्या सारखा तो शून्य ग्राहक आहे. आणि हा ग्राहक बनवण्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे. म्हणून आमचा सेंद्रिय सेतू असं आम्ही त्या उपक्रमाला नाव दिलं, ज्याच्यामध्ये आम्ही खेडी आणि शहर, उत्पादक आणि ग्राहक आणि अन्न आणि आरोग्य हे तीन त्याचे महत्वाचे पैलू, आयाम आपल्याला म्हणता येतील असे आहेत. हा सेतू बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. हा जसा शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला आहे तसा सेंद्रिय शेतकरी यांच्या मधला सुद्धा आहे. म्हणजे आमच्याकडे जी उत्पादनं होत नाही ती आम्ही महाराष्ट्रातल्या इतर सेंद्रिय शेतकऱ्यांच्याकडनं आणून ती देतो. म्हणजे त्यांच्या मालाला एक आम्ही बाजारपेठ निर्माण करतो आणि आमच्या ग्राहकांचं आम्ही जास्तीत जास्त समाधान करण्याचा
प्रयत्न करतो. आता साधारणतः याबद्दल थोडंसं अजून डिटेल मध्ये जायचं झालं, साधारण किती शेतकरी या उपक्रमात जोडलेले आहेत आणि साधारणतः किती कस्टमर असतील एक आता आकड्यामध्ये जर सांगायचं शेतकरी आमचा हा सगळा ऊसाचा भाग आहे मुख्यतः, हा. आणि त्याचं जे एक ऊसाचं पर्यावरण आहे हम्म. याच्यामध्ये भाजीपाला किंवा भुसार पिकं ह्याला फारसा वाव नाही, त्यामुळे आमचे शेतकरी गळत गळत गेले. आता आमचं ओके. नवनिर्माण आणि आमची शेती हेच आम्ही उरलेलो आहोत. हम्म. पलीकडच्या याच्यामध्ये तालुक्यामध्ये एक कृषी खात्याच्या आत्मानी तयार केलेला एक गट आहे, त्यांचा भाजीपाला हा आमच्याकडे नियमित येत असतो. ओके. आणि वेगवेगळ्या तालुक्यातून डाळी म्हणा, कडधान्य म्हणा, तांदूळ म्हणा, अशा गोष्टी ह्या येतात. दुसरी गोष्ट, आम्ही फार मोठ्या लोकांच्या पर्यंत आम्ही पोचलोय असं नाहीये. 100 ते 200 आमचे गिराईक असतील. त्याला सुद्धा लागणारा सगळा संपूर्ण सेंद्रिय शेतमाल आम्हाला मिळतोच असं नाही, किंवा आम्हाला पिकवता येतो. म्हणून त्याच्या ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत, आता आमच्याकडे सेंद्रिय प्रमाणित शेतमाल आहे, काही याच्यामध्ये आपण रेसिड्यू फ्री म्हणू, अवशेषमुक्त शेती असं आहे. काही ठिकाणी जिथे अजून खता औषधांचा वापरच होत नाहीत अशी काही पिकं आहे, ज्वारी, नाचणी सारखी, ज्याला आपण बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक म्हणतो, अशी आहेत. हे जे त्याचं स्टेटस आहे ते आम्ही आमचे जे ऑर्डर फॉर्म असतो याच्यामध्ये क्लिअर करतो ग्राहकांना. आता आम्ही लाकडी घाण्याची तेल देतो, त्याला पुरेसा कच्चा माल सेंद्रिय मिळतच नाही त्यांना. बरोबर. त्यामुळे आम्ही हे सांगतो की हे सेंद्रिय नाही, पण याच्यामध्ये भेसळ नाही आणि प्रक्रिया अतिशय कमी असल्यामुळे याच्यातले कस, याच्यातले न्यूट्रिएंट्स ही टिकून आहेत, म्हणून हे आरोग्याला चांगलं आहे. हे जाणून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या, नसतील तर तुम्हाला बाजारात इतर वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. म्हणजे आम्ही आमचं सगळं 100% प्रमाणित किंवा 100% सेंद्रिय असं उत्पादन असा आम्ही दावा करत नाही. त्याची जी काय अवस्था आहे, कारण ही आपली देशाची अवस्था आहे, बरोबर, त्याच्याशी आपल्याला त्याची गती राखूनच आपल्याला पुढे जावं लागतं. आणि याचं सुद्धा बहाणं मी आमच्या ग्राहकांना करून देत असतो. आता जाता जाता एक सांगते तुम्हाला की आपल्या बँकेमध्ये आपल्याला माहिती आहे आता नो युअर कस्टमर, तसं आम्ही नो युअर फार्मर अशी संकल्पना ही केली. आमच्या ग्राहकांना आम्ही वेळोवेळी इथे शेतावर बोलवतो, आमची हे फिरून दाखवतो, आणि आमची ही सेंद्रिय शेती करण्यामागचा आमचा विचार काय आहे, आमचं तत्वज्ञान काय आहे हे तुम्ही समजून घ्या आणि समजून सेंद्रिय खा, हा आमचा ग्राहकांना आग्रह असतो. कारण की ही खऱ्या अर्थानं हीच एक महत्वाची बाजू आहे ना, म्हणजे शेतमाल पिकवणं एक बाजू झाली, पण विकणं पण जमलं पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही काम केलं एक्झॅक्टली. खरं तर आपण मूळ मुद्द्याकडं येतोय. तुम्ही मागच्या 25 वर्षापासून सेंद्रिय शेती करताय, पण आता नवीन संजीवन शेती पद्धतीचा अवलंब तुम्ही सुरू केलाय. तर ही नेमकी शेती पद्धती काय आहे, यामध्ये काय वेगवेगळे पैलू आहेत आणि ते शेतकऱ्यांना कसं फायद्याचे ठरू शकतात, याचं नेमकं ही जी संकल्पना ज्यांनी सुरुवात केली ते कोण आहेत, त्यांच्याबद्दल थोडंसं आणि तुमच्या प्रयोगाबद्दल, या एकूणच संजीवन शेती पद्धतीबद्दल ऐकायला आवडेल. जसं मी तुम्हाला सांगितलं की रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, त्याच्यातले धोके, त्याच्या मर्यादा या काही काळानंतर म्हणजे 50-60 वर्षानंतर सगळ्यांच्याच लक्षात येत होत्या. ज्यांना त्याच्यातनं मार्ग दुसरा दिसला आणि काही धाडस दाखवण्याची तयारी होती त्यांनी त्याच्यामध्ये पाऊल टाकलं आणि सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. 2003 पासून सेंद्रिय शेती करताना 22-23 म्हणजे 20 वर्षांनी म्हणू आपण, मला सेंद्रिय शेतीच्याही मर्यादा जाणवायला लागल्या की त्याच्यामध्ये आम्हाला पुरेशा प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढताना दिसत नव्हता. जमिनीची जी आदर्श व्यवस्था सांगतात त्याच्यामध्ये 25% हवा, 25% पाणी आणि जी 50% जमीन आहे त्याच्यातली 45% खनिज आपली माती आणि 5% सेंद्रिय पदार्थ, हे प्रमाण सांगितलं जातं. 5 सोडा आपल्याकडे 1 किंवा 2 सुद्धा चांगला सेंद्रिय कर्ब धरला जातो,
पण निदान आपल्या महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये तो 0.5, 0.3, 0.2 इतका खाली आहे. मग इतका कमी जेव्हा सेंद्रिय कर्ब त्याच्यामध्ये असतो, म्हणजे आपण असं म्हणू एका अर्थाने की एखाद्याच्या शरीरात त्राण नाहीये तर त्याला तुम्ही अन्न खायला घाला, त्याला औषधं खायला घाला, त्याला त्याचे तब्येत परिणामच दिसत नाही. एक्झॅक्टली. तसं आपली जमीन त्याचा एक जिवंतपणा आणि जे दडदडणार हृदय आहे ते क्षीण होत चाललेलं. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा मला हा थोडासा अनुभव आला की कीड रोग प्रतिकार खूप जोर करतायत. तणांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळे मग ही शेती आर्थिकदृष्ट्या जास्त जास्त खर्चिक होत जाते. आणि रासायनिक शेतीमध्ये तर जाण्याची परत बिलकुल हे नव्हती की जी त्याचे तोटे कळलेले आहेत. म्हणजे माझे मिस्टर अजित सरदार हे कॅन्सरनी गेले तेव्हा त्यांच्या शेवटच्या दिवसामध्ये आम्हाला आमच्या डॉक्टरनी एक सल्ला दिला होता की यांना तुम्ही कच्चं काही खायला देऊ नका, कच्चं काही खायला द्यायचं नाही त्यांना. म्हटलं कच्चं तर चांगलं असतं. नाही नाही नाही, ते विषारी असतं, ते त्यांना चांगलं नाही. तेव्हा मला असं हा झालं होतं की हे त्यांना चांगलं नाही म्हणजे कोणाला चांगलं आहे? समाजात कुठला तरी एक घटक असा आहे का की ज्याला कच्चं चांगलं आहे किंवा त्याला चालू शकेल? आताच कोणालाच नाहीये ते चांगलं. त्यामुळे आपण ते करता कामा नाहीये. आपण फक्त दुधात पाणी घालायचं नाही एवढंच नाही, आपण जमिनीमध्ये विष घालून जर का विष खायला घालत असलो तर नाही. ते डॉक्टरांनी असं का सांगितलं ते कच्चं खायला देऊ नका? विषारी अंश ते शरीरात जातात, त्याच्यामुळे त्या ह्याची प्रतिकारशक्ती आणि आणखी कमी होते तोंड देण्याची. म्हणजे आपण जे पिकावरती रासायनिक खतांचा मारा करतो, फवारणी करतो, ते घातक आहे. ते अन्नामध्ये ते उतरतात त्याचे अंश आणि ते आपल्या शरीरामध्ये जातात. त्या अभ्यासामध्ये मला एक असं आढळून आलं की आपल्या फवारण्यातली काही रसायनं ही मानवी हार्मोन्सशी साधर्म्य असलेली असतात आणि ती ज्या वेळेला फवारण्यातून अन्नातून शरीरामध्ये जातात तेव्हा ती शरीराकडून हार्मोन्स म्हणून स्वीकारली जाण्याचा प्रयत्न होतो. ती स्वीकारली तर जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी काही हार्मोन सारखा संदेश आणलेला नसतो. पण एखाद्या सैन्यात जसे शत्रू सैन्यांनी चुकीचे संदेश पाठवावे आणि मग तिथे हलकल्लोळ व्हावा, तसा आपल्या अंतर्गत यंत्रणांमध्ये होतो. आणि मग आपली प्रतिकारशक्ती, प्रजनन शक्ती, मज्जाशक्ती अशा सगळ्या पायाभूत यंत्रणांवरती त्याचा आघात होतो. हार्मोन सदृश्य जी ही आहे ती म्हणजे हार्मोन डिस्रप्टिव्ह केमिकल्स हेच त्याचं वर्गीकरण आहे. आणि मग जन्मजात व्यंग असलेली मुलं, मतिमंदता असलेली ही ऑटिझम वगैरे किंवा लहान वयामध्ये कॅन्सर आणि डायबेटीस होणं, हे सगळे वंध्यत्व पुढे चालून ह्या सगळ्या गोष्टी ह्या केमिकलच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये हे आजार ठाण मांडून बसायला लागलेत असं लक्षात आलं होतं. पण सेंद्रिय शेतीमध्ये त्याचा हे टिकताना दिसत नव्हतं. म्हणजे आपण जी शाश्वतता म्हणतो, सस्टेनेबिलिटी म्हणतो, ती टिकत नव्हती. कुठेतरी शक्ती याची सुद्धा कमी पडते असं वाटत होतं. म्हणून तेव्हा जसं आम्ही शोधात होतो तसं मी शोधात होते. आणि एक फहाद फारुकी नावाच्या एका आंबेवाल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला की तो फॅशन डिझायनर लंडनमध्ये त्याचा चांगला चाललेला व्यवसाय सोडून तो त्याच्या वाडवडिलांची मोठी आंब्याची इस्टेट होती ती सांभाळायला तो आला, नाही तर हे सर्व लयाला जाईल असं. आणि ते खूप अपील झालं. मग त्याच माणसाचा जेव्हा दुसरा एक व्हिडिओ आला तेव्हा तुम्ही पाहिला, तिथे मला पहिल्यांदा ह्या नव्या तंत्राची ओळख झाली ज्याला PQNK म्हणतात किंवा त्याचा उच्चार पिकनिक असा करतात. व्यापक याच्यात बघितलं तर ह्याला रिजनरेटिव्ह फार्मिंग हे जे संबंध जगभर सेंद्रिय शेतीच्या पलीकडची शेती म्हणून म्हटलं जातं. म्हणजे त्याच्यातला हा एक प्रकार आहे. ते त्याचं जे बोलणं होतं हे खूप मनाला भिडत होतं आणि असं वाटत होतं की अरे हा मुलगा आपलीच भाषा बोलतोय, मी जे बोलते किंवा समजते तेच तो बोलतोय. त्यामुळे त्याच्याबद्दलची एक उत्सुकता निर्माण झाली की हे PQNK किंवा पिकनिक काय आहे.
मग त्याचा पत्ता आपलं फोन नंबर शोधून काढला, त्याला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी एका यंत्राचा उल्लेख केलेला होता, बेड मेकर कम प्लांटर म्हणून. त्यांनी त्या यंत्राने हे पेरायचं. ते यंत्र आम्हाला तुम्ही मिळवून द्यायला मदत कराल का? तर त्यांनी आज सांगितलं, यंत्र मी देईन, ती काय मोठी गोष्ट नाही, पण तुम्ही येऊन आमच्या शेतीला भेट द्या, आमच्या काय चुका झाल्या त्या तुम्ही समजून घ्या आणि त्या चुका तुमच्याकडून परत नको व्हायला. म्हणून त्यांनी दिलेलं आमंत्रण हे करून मी भाचा माझा असं आम्ही जाऊन आलो त्याच्याकडे. कुठं? आणि त्याचं उत्तर प्रदेशामध्ये सीतापूर मध्ये त्याचं हे आहे. म्हणजे आंब्याच्या बागांच्या बरोबर त्याचे इतर पण गहू, स्ट्रॉबेरी, बटाटा वगैरे त्या आंब्याच्या मधल्या सगळ्या जागा त्यांनी ह्या पिकनिक पद्धतीने आणल्या होत्या. पिकनिक मध्ये किंवा ज्याला मी संजीवन शेती नाव देते, की जमिनीचं पुनरुज्जीवन करणं, गादी-वाफे बनवणं आणि त्याच वेळेला पेरणी करणं, असं एक अवजार त्यांच्याकडे म्हणजे आधी व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं, जे आपल्याकडे घेऊया असा आम्ही विचार केला होता. तर त्याची चौकशी केली आम्ही. आणखीन काही इतर शेतकऱ्यांच्याकडे बघून त्यांचे प्रयोग, प्रत्यक्ष पिकं हे सर्व आम्ही पाहिलं आणि मग हे मशीन आपल्याकडे घेऊ असा आम्ही निर्णय केला. तोपर्यंत पहिल्यांदा व्हिडिओ पाहिल्यापासून मी महाराष्ट्रामध्ये खूप चौकशी केली की हे यंत्र आपल्याला कुठे मिळेल, किंवा हे केलेले शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला बघता आले, त्यांची शेती जाऊन पाहता आली, तर मग आपल्याला हे ठरवता येईल. पण कुठेच याचा मला काहीच मागमूस लागला नाही. तर मग आम्ही ती पाहून आल्यानंतर यंत्र पण आमच्याकडे आलं आणि दरम्यान मग ह्या पिकनिक पद्धतीचा, संजीवन पद्धतीचा आम्ही जास्त अभ्यास सुरू केला. त्याचे जे मूळ प्रवर्तक आहेत हे लाहोर मधले डॉक्टर आसिफ शरीफ म्हणून शेती तज्ज्ञ आहेत, स्वतः शेतकरी आहेत. अजूनही ते म्हणजे म्हणतात की मी स्वतः ट्रॅक्टरवर बसून हे करतो आणि तेव्हाच तुम्हाला शेती कळते, तुम्ही जेव्हा स्वतः काम करता तेव्हा. आणि खूप देशांमध्ये फिरलेले, वेगवेगळ्या हवामान आणि जमिनीच्या स्तरांमधली शेती त्यांनी पाहिलेली. डॉक्टर आसिफ शरीफ म्हणून ह्यांनी ही पद्धती विकसित केलेली आहे त्यांच्या ज्ञानातून आणि अनुभवातून, असं लक्षात आलं. मग त्यांचे जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यातल्या एका ग्रुपमध्ये मी सामील झाले आणि त्याच्यातून मग एक त्याचा जास्त अभ्यास हे करता आला. का मी याच्याकडे वळलो हे सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे. आणि ते मुख्यतः निसर्गाच्या निरीक्षणातून आहे. आपलं ब्राझीलमधलं जे ॲमेझॉन जंगल आहे हे कित्येक कोटी वर्ष जुनं आहे आणि ते तेवढंच अजून जिवंत आहे, रसरशीत आहे. तर ह्याचं रहस्य काय आणि मग आपल्या ह्या जमिनी काय इतक्या लवकर हे टाकतात. बरोबर. याचा अभ्यास करताना त्यांनी निसर्गाची जी काही तत्व शोधली, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे पाणी खाली आणि वनस्पतीवर हे तत्व त्यांनी गादीवाफ्यांच्या रूपाने पाणी खाली आणि पिकवर असं हे केलं. जंगलामध्ये कुठेही बाहेरची मशागत नसते आणि मशागतीचे दुष्परिणाम हे आहेत की जी काही जीवसृष्टी काम करत असते, आपल्याला असं वाटतं की आपण शेती करतो, प्रत्यक्षामध्ये जमिनीखालची जीवसृष्टी ही पिकवण्याचं काम करत असते. तर ती उद्ध्वस्त होते आपल्या दोन गोष्टींनी, एक रसायनांनी आणि दुसरं मशागतीने. मशागत हा फिजिकल हल्ला आहे एक प्रकारे त्यांच्यावरती आणि ही रासायनिक अस्त्र आहेत दुसरी. तर म्हणून त्या दोन्हीला नकार आहे ह्याच्यामध्ये. नंतर आपण जेव्हा म्हणतो की निसर्गात मशागत नाही, तेव्हा जी काही जमिनीची हलवाहलव, जिवंतपणा, त्याचा भुसभुशीतपणा हा कायम ठेवणारी यंत्रणा असते जमिनीमध्ये. बरोबर. म्हणून ते गांडुळांना निसर्गाचे नांगर म्हणतात. ती कार्यरत असते. खायला प्यायला घालणारी यंत्रणा कार्यरत असते. जो पालापाचोळा पडतो त्याच्यातून उचललेली अन्नद्रव्य पुन्हा मिळत असतात. खनिजांमध्ये बंदिस्त असलेली जी अन्नद्रव्य असतात ते जमिनीतले सूक्ष्म जीवाणू पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. मायक्रोरायझा सारखी बुरशी जी आहे खूप विस्तृत प्रमाणामध्ये आपलं जाळं पसरवून
अन्नद्रव्य तर देते पण पाण्याचा सुद्धा शोध घेऊन ती आणून देते. या सगळ्या गोष्टी जसे जशा लक्षात येत गेल्या, काही निरीक्षणातून आहेत, काही अभ्यासातून आहेत अर्थात, तसं त्या आपल्या शेतीमध्ये कशा उभ्या करता येईल याची एक त्यांनी रेसिपी तयार केली, एक प्रोटोकॉल तयार केला की ह्या पद्धतींनी जायला पाहिजे. नुसते हे पदार्थ वापरा असं म्हटलं तर प्रत्येकाचा तो पदार्थ उत्तम होईल असं नाही, पण तो कशा पद्धतीने केला पाहिजे, त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी अवश्य केल्या पाहिजेत, हे एक समग्रपणे आसिफ सरांनी दाखवलं. हे मला त्या पद्धतीचं महत्वाचं वैशिष्ट्य वाटलं. आणि काम करत असताना शेतकऱ्याला ज्या काही अडचणी येतात दैनंदिन, त्याचं निवारण ते या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून करत असतात. तर त्या दृष्टीने मग मी इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नातून आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधणं वगैरे असा हा चालू केला. आणि ह्याच्यामध्ये जे गादी वाफ्याच्या आतून आपल्याला पाणी द्यायचंय ते जर साध्य करायचं असेल तर आपल्या इथल्या सपाट जमिनींमध्ये सपाटी ही शून्य पाहिजे. आपल्याकडे एक जमिनीला उतार ठेवण्याची पद्धत असते, पाणी वाहून जावं, पाणी निघून जावं म्हणून. आता पाणी जादा झालं तर शेताबाहेर जाण्याची सोय पाहिजे. बरोबर. जसं सांडव्याशिवाय धरण नाही बांधता येत, सांडवा पाहिजेच, तसं याला पाणी बाहेर जाण्याची तुमची काहीतरी सोय पाहिजे. पण एरवी पाणी त्या सरीतच राहिलं पाहिजे तर ते वाफ्याच्या पोटामध्ये शिरेल. म्हणजे सरीमध्ये पाणी साचून राहिलं पाहिजे, म्हणजे ते जे वाफ आहे एका बाजूला साचलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला कोरडा आहे, ही स्थिती त्याला योग्य नाही. असं नको व्हायला. असं नको व्हायला म्हणून ती शून्य लेवल, ती जी लेझर लेवल मशीन आहे त्याच्यामुळे ते साध्य करता येतं. आता आमच्याकडे इथे या भागात लेझर लेवल मशीन नाही, त्यामुळे ते शोधण्यामध्ये खूप वेळ गेला. ते मिळाल्यानंतर आमचे काही प्लॉट झाले. हा एक भाग झाला त्याच्यातला. अगदी मायक्रो छोटासाही उतार नको, जे डोळ्याला उतार दिसत नाही तसाही उतार नसला पाहिजे. आता हे आमच्या पण पदनी पडत नव्हतं. लेवलचं ते मशीन मिळालं आम्हाला आणि जेव्हा आम्ही करायला लागलो त्यावेळेला आजूबाजू हा रस्ता तुम्ही बघताय, वाहता रस्ता, सगळेजण बघायचे हे काय मशीन आणलंय, मग हे लेझर लेवल मशीन आहे म्हटल्यावर पण थोडा तरी उतार पाहिजेच, नाही तर कसं होणार कसं, अशी सगळ्यांच्या मनामध्ये पोटामध्ये एक भीती होती. आणि मग ती आम्हालाही त्याचा हा म्हणजे काय म्हणतो एक प्रादुर्भाव व्हायचा, रोगाचा संसर्ग होतो तसा. पण कुठेतरी त्यांच्या याच्यावरती विश्वास ठेवून आम्ही काम करत गेलो. 1-2 प्लॉट आम्हाला पावसाळ्यापूर्वी मिळाले. पण त्याच्यामध्ये गादी वाफे झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे की जमिनीच्या पोटामध्ये जी सुपीकता तयार होते ती त्याच्यातल्या सेंद्रिय पदार्थांमुळे, सेंद्रिय कर्बामुळे होते. हा सेंद्रिय कर्बाचा साठा आपण एक आधी केला पाहिजे ह्याच्याकरता. आणि जसं जंगलामध्ये जमीन मोकळी नसते, कधी उघडी नसते, झाकलेली असते. उघडी राहिली की कर्ब उडण्याचं काम होतं, झाकलेली राहिली की तो खालच्या खाली राहतो. आणि एकतर जिवंत झाडं झुडपं गवतं काहीतरी असेल किंवा पालापाचोळा पडलेला असेल, या दोन्ही गोष्टी निसर्गामध्ये वाया काही जात नाही. बघा, निसर्गात 2 गोष्टी नाहीत, एक कचरा नाही. प्रत्येक गोष्ट ही पुढच्या निर्मितीला उपयुक्त असलेलीच गोष्ट आहे. कचरा आपण तयार केलाय, ही माणसाची ही आहे. आपण शेतातला कचरा म्हणून जाळून टाकतात, तो खरं तर कचरा नाही म्हणतात, बायोमास हा पुढच्या सृजनाची तो कच्चा माल आहे तो त्याचा. आणि तो त्याला गेला पाहिजे, जमिनीला गेला पाहिजे. म्हणजे आता सुद्धा कित्येक उद्योग असे उभे राहतात की तुमच्या सोयाबीन कापूस कापला गेला की त्याचं सगळं राहिलेलं आम्ही आणतो आणि त्याचा आम्ही काहीतरी बनवतो. हे जमिनी बाहेर नेणं हे नकोय खरं. म्हणजे जमिनीवर जे तयार होत आहे ते तिथेच राहिलं पाहिजे. म्हणून तिथल्या तिथे ही जी बंदिस्त व्यवस्था आहे निसर्गाची, म्हणजे ह्या पृथ्वी आणि त्याचं पर्यावरण, ह्याच्या बाहेर काही नाही. बाहेरच्या ग्रहावरून काही येत नाही ना आपल्याकडे. तसं ते जंगलामध्ये पण बाहेरून काही येत नाही. पाणी पण बाहेरून येत नाही, खत पण बाहेरून येत नाही, बी पण तिथे तयार होतं. आपण काही काळ बियासाठी राहू अवलंबून, आपलं
प्रत्येकच आपल्या पिकाचं बी आपल्याला स्वतःला तयार करता येत नाही तोपर्यंत. पण पाणी हे सुद्धा बाह्य आदान आहे, ही नवी दृष्टी मला मिळाली ह्याच्यातून. आणि मग खता औषधा इतका त्याचा सुद्धा वारेमाप वापर गैरवापर आपण करतोय आणि आपल्या हातानेच आपण आपल्या पिकाचं आणि आपल्या जमिनीचं नुकसान करतोय हे लक्षात आलं. म्हणजे संजीवन शेती म्हणजे तुम्ही फारसं काय करायचं नाहीये, तुम्ही फक्त अनुकूलता निर्माण करून द्यायची. आणि एखाद्या वाढणाऱ्या बाळाची जर आपण तुलना केली ना या गोष्टीची, तर आता लहान मुलांना कुरकुरे आणि ते काय बऱ्याच गोष्टी आवडत असतात. एखादी आई अभिमानाने सांगते की मी तसलं काही देत नाही त्याला, घरगुती सगळं जेवणच देते मी. चांगलं आहे. पण बाळ 6 महिन्याचं झालं की आई त्याला भरवते काहीतरी. पण यथावकाश त्या मुलाला आईनी भरवणं बंद केलं पाहिजे. ते बाळांनीच स्वतः मुलांनी खायला सुरुवात केली पाहिजे ना, त्याचं त्यांनीच खाल्लं पाहिजे. आई जर असं म्हणाली की मी त्याला कुठलेही बाहेरचे पिझ्झा भरवत नाही बरं का, मी वरण भात पोळी वगैरे हेच माझं घरचं ताजं जेवण पण मी भरवते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्या बाळ स्वयंपूर्ण होत नाही. अगदी. आणि हे बाळाचं परावलंबन हे आईला पण परावलंबी करतं. जसं आजचा शेतकरी हा परावलंबी झालाय आणि बाजारा व्यवस्थेवर, आणि त्यांनी जमिनीला परावलंबी केलंय, विनाकारण केलंय. गरज नाहीये, जमीन मागत नाहीये. पुन्हा जंगल व्यवस्थेशी आपण काहीही मागत नाहीये. ते म्हणजे माणसाचा जन्म काहीतरी 10-12 लाख वर्षापूर्वीचा का काहीतरी असं म्हणतात, हजारो वर्षापूर्वीचा असेल. नाही पण त्याच्या कोट्यवधी वर्ष आधीपासून वनस्पती आहेत. अगदी बरोबर. म्हणजे पृथ्वीवरती माणसाचा मागमूस नव्हता त्यावेळेला वनस्पती बहरलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे तुमची काही गरज नाहीये, तुम्ही उगाच लुडबुड करताय. उपद्रवी असलेला प्राणी आहे. उपद्रव म्हणजे निसर्गाला तुम्ही याला मित्र कीटक नाही आहात किंवा मित्र प्राणी नाही आहात. निसर्गाला आपण आज शत्रू हे होतोय. हे एक पहिल्यांदा ओळखायची गरज आहे आपण. आणि ती जी उर्वरता शक्ती आहे ना, की एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ताकद, ही माती राखून आहे. बरोबर. तिला हे केलं पाहिजे, वाढावा दिला पाहिजे. म्हणून सेंद्रिय शेतीमध्ये सेंद्रिय निविष्ठा आहेत, सेंद्रिय आदान आहेत. आणि संजीवन शेतीमध्ये आदानांची गरज शून्यकडे नेण्याचा प्रवास आहे. आपण ज्या टप्प्यावर असू तिथे आपण वापरत असू कदाचित, पण ते कमी करण्याकडेच तुमचा हा असला पाहिजे. आज जी अशी एक भावना झाली ना की घातल्याशिवाय काही होत नाही. तर आमच्याकडे चांगले मोठे शेतीतज्ञ आले होते, तरुण एकदम. आता टोमॅटो सारखं पीक तर रासायनिक याच्याशिवाय येऊच शकत नाही, त्यांनी सांगितलं. मी म्हटलं का, आम्ही 8-10 वर्ष टोमॅटो पूर्णपणे सेंद्रियच करतोय. बरोबर. हो म्हटलं, काहीच नाही आम्ही त्याच्यावरती रासायनिक वापरत. मग आम्ही जेव्हा बोलणं संपून शेतात चक्कर मारायला निघालो आणि आमचा एक भाजीपाल्याचा प्लॉट होता, थांबा म्हणजे ते पहिल्यांदा उतरून जाऊन आले. त्याच्यात वेगवेगळी पिकं असतात आमची एका वेळेला भाज्या, कारण थोड्या लावतो आम्ही ग्राहकांच्या गरजेप्रमाणे. त्याच्यामधल्या टोमॅटोच्या ज्या काही 5-7 लाईनी होत्या त्या सगळ्या ते शेवटपर्यंत फिरून आले आणि त्यांना 1-2 पानांवरती नागाळी सापडली. एवढीच कीड होती आमच्या शेतात. आणि आमचे टोमॅटो म्हणजे अक्षरशः इतके ते एकमेकांना चिकटून, ते गालाला गाल चिकटून त्यांना घट्टे पडलेले किंवा फांद्यांचे वळ त्यांच्यावर उठलेले, इतके प्रचंड संख्येने टोमॅटो हे आम्ही अनुभवत होतो. 4-4 किलोची पपई. म्हणजे हे आम्हाला विकणं अवघड आहे. याच्यामध्ये 2 किलोचा फ्लावर आम्ही घरगुती विकतोय ना, म्हणजे मोठ्या मार्केटमध्ये विकत नव्हतो. घरगुती याच्यात कोण एवढं, हे आमचे प्रॉब्लेम निर्माण झाले होते शेतीतले. एक्झॅक्टली. तर त्यामुळे उत्पादन येत होतं. तर रासायनिक घातल्याशिवाय काही होतच नाही. हा जो एक हात तयार झालेला आहे हा खूप दृढ मूल आहे. म्हणजे ते बरेच वेळेला मला जाणवतं की हा हार्डपॅन तोडणं अवघड आहे. बरोबर. जमिनीतला हार्डपॅन आपण सबसॉयलरनी करतो,
पण ह्याला तुम्ही सातत्याने म्हणजे तुम्ही प्रयोग करत राहणं, निरीक्षण करत राहणं आणि हे तपासणं, हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. किंवा तुम्ही जेव्हा काही, आता आम्ही तर अजून पहिल्याच वर्षात आहोत, त्यामुळे आम्ही आज काही फार जास्त दाखवू शकत नाही आहोत. फक्त आपण आसार म्हणतो ना, की एखाद्या गोष्टीचे संकेत मिळतात आपल्याला, तेवढे आपण आपल्या आताच्या उभ्या पिकाच्या अवस्थेवरून चांगलं वाटतंय हे म्हणू शकतो. आता ताई मला एक सांगा की संजीवन शेती पद्धती तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला नाव दिलेलं आहे खरं तर, आणि ही खूप छान तुम्ही आतापर्यंतच्या आपल्या चर्चेतनं असेल किंवा दिवसभर आपण जे शेतात फिरतोय त्यातनं मला एक आदर्श शेती पद्धती अशी वाटते. तर मला एक सांगा, किंवा प्रेक्षकांना किंवा शेतकरी जे बघतात त्यांना एक सांगा, अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत त्या केल्या म्हणजे संजीवन शेती पद्धती किंवा आपण ज्याला ही जी शेती पद्धतीवर चर्चा करतोय ती होईल, अशा कुठल्या 5 गोष्टी आहेत त्या थोडक्यात सांगा. एक म्हणजे जमिनीची पूर्ण तयारी, ह्याच्यावरतीच सगळा पहिला भर आहे. त्याच्यामध्ये तुमची जमिनीची लेवल होईल तेवढी करा. लेझर लेवल तुम्हाला नाही मशीन मिळालं तर तुमच्या नजर लेवल, आम्ही म्हणायचो लेझर लेवल नाही तर नजर लेवल, पण लेवल करण्याचा प्रयत्न करा. काय काय वेळेला आपल्याला जमिनीची नाही मिळाली पण त्या सरीची करता येते थोडीशी, आपल्याला कळतं की इकडे पाणी, इथे कुठेतरी चढ आहे उतार आहे, सरीची लेवल करा, तिथं आपल्याला करता येते. दुसरी गोष्ट, गादी वाफ्याला पर्याय नाही, गादी वाफा हा झालाच पाहिजे. तिसरी गोष्ट, गादी वाफा झाल्यानंतर त्याच्यावरती पहिलं पीक हे ढेंच्याच शक्यतो घ्यावं, किंवा कुठलंही जास्त खोल मुळं असलेलं आणि भरपूर बायोमास असलेलं, असे काही पर्याय असतील तर करा. आपल्याला ढेंच्या नक्की माहिती, ताक सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे देत नाही किंवा मुळं त्याची तेवढी खोल नसतात. आणि ते झाल्यानंतर हे जमिनीत गाडायचं नाहीये. मशागत बंद हा पुढचा आहे. आपण ट्रॅक्टर बंद करतोय का तर नाही. याच्यामध्ये काही अवजार ही उलट खूप जास्त कळीची ठरतात, महत्वाची. बाकी आपले नांगर, रोटर वगैरे हे उपलब्ध असतात सगळीकडे. सबसॉइलर एक महत्वाचा आहे, मल्चर एक महत्वाचा आहे, आणि हे जे पेरणी करणारे यंत्र आहे, आपल्याकडे पेरणी यंत्र सुद्धा आहेत. पण ह्याचं वैशिष्ट्य हे आहे की ह्याच्या पेरणीला खाली फण नाहीयेत, तर त्याच्या जागी 2 तवे आहेत. ते तवे आपण एखादं वड्या करताना ते कापत जातो. तसं हे जमीन किंवा मल्च जरी तुमचा असला, 6 इंच उंच असला मल्च, तरी तो कापत जाऊन त्याच्यामध्ये बियाला जागा करतो. बरोबर. आणि ते पाठीमागे पास आहे त्याला ते झाकलं जातं आणि त्याच्यावरती पेरणी करायची. म्हणून पिकाच्या जागेवरती मशागत नाही. बरोबर. पिकावर पाणी नाही, खाली पाणी. खाली सबसॉइलर कधी मारला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे लेवल झाल्याबरोबर तुमचा सबसॉइलर आला पाहिजे पहिला. तो साधारणतः किती फूट खोल? तो 1-2.5 फूट जातो, साधारण 2 ते 2.5 फूट जातो. तिथपर्यंतच हा हालत्यांचा एक हे असतं. वरून 8-10 इंचाच्या खाली असतं आणि तो एक 8-10-12 इंचाचा बनलेला असतो. प्रत्येक जमिनीच्या ह्याच्यावरती आहे. त्यामुळे सबसॉइलर हा त्याला पुरेसा असतो. आता मला कित्येक शेतकरी असे भेटले आताच्या या एवढ्या छोट्या काळातच, की ताई आम्ही दर 1-2 वर्षांनी तरी सबसॉइलर मारतो पण आम्हाला काही फायदा नाही झाला. आपण मशागत पण तेवढीच पुन्हा पुन्हा करतोय, साठवलेला कर्ब पुन्हा जमिनीत बाहेर हवेत घालवतोय आपण, तरी फायदा होतो का? आपण मग कसा होणार फायदा तुम्हाला? त्या एकच तुम्ही काहीतरी केलं, सबसॉइलर वापरला किंवा गादी वापस केला, त्यांनी उपयोग होणार नाही. सगळं एकात्मिक हे करून तिथे आपण अशी व्यवस्था करतो की आता आम्हाला बाहेरच्या कशाची गरज नाही. बियाची राहील, आपल्याला पाण्याची थोड्याफार प्रमाणावरती राहील, पण त्याच्यामध्ये सुद्धा पावसाचं पडलेलं पाणी जेव्हा जमिनीमध्ये जातं, म्हणजे आमच्या या गव्हाला आम्ही हे बघितलं, एरवीची पद्धत पेरणीनंतर पाणी दिलं की आंबवणी 7 दिवसांनी, बरोबर, लागलं तर चिंबवणी पुन्हा 5-7 दिवसांनी, नंतर मग एक 22 दिवसांनी पाण्याची पाळी, असं एक साधारण याचं ठरलेलं असतं. इथे आम्ही पेरणीनंतर पहिलं पाणी दिल्यानंतर 35 दिवसांनी आम्हाला राहावे ना म्हणून आम्ही दुसरं पाणी दिलं. म्हणजे 35 दिवसानंतर पीक मागतच नव्हतं. म्हणजे पीक काय असं
कोमेजलाय, पानं ही सुकायला लागलीत वगैरे असं काही आम्हाला तर आवडत नव्हतं. अरे एवढे दिवस झाले अजून पाणी दिलं नाहीये म्हणून आम्ही पाणी म्हणजे पाण्याची गरज कमी होते का, कारण आपण त्या वाफ्यामध्ये साठवलेलं आहे पाणी त्याच्या पोटात. साठवलेलं आहे, बरोबर. असं काय ऍडॉक नाहीये की पाण्याची गरज कमी होते. मग ह्याचा प्रत्यय येतोय आम्हाला. दुसरी बियाची बचत होते, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग सूर्यप्रकाशाचं जे कार्य आहे ह्याला पूर्ण वाव देणं किंवा एखाद्या बियाचं जे पोटेन्शियल आहे, बियाची जी क्षमता आहे, म्हणजे गहू तांदूळ याच्यासारखं म्हटलं तर त्याचे फुटवे, ऊस फुटवे काढण्याची क्षमता आहे. ते जर आपण जवळ जवळ लावले तर ते फुटवे तेवढ्या प्रमाणात येत नाही, त्याला वावच नसतो तो. म्हणजे बेसिकली आपण असं म्हणू शकतो, जी की संजीवन शेती पद्धती तुम्ही म्हणताय त्यामध्ये सगळ्यात पहिला की जमिनीची लेवल करून घ्या, लेझर लेवल, त्यानंतर सब सॉइलर मारा, त्यानंतर तुम्ही कुठलंही पीक घेणार असाल तर ते गादी वाफ्यावर लावलं पाहिजे. नाही, आधी मध्ये एक ढेंच्याचं आलं. हा, ढेंच्याचं पीक घ्या आणि तुम्ही त्याला खाण्याची व्यवस्था करता, खाण्याची व्यवस्था करता, म्हणजे जीवाणूंना खायची व्यवस्था करता, बरोबर. आणि मल्चिंग मधून तुम्ही वातावरणातले सगळे जे ताणतणाव आहेत पिकांवरती, उष्णता किंवा थंडीचे असतील, बाष्पीभवनाचे असतील, हे कमी करतात. तण नियंत्रण होतं, आपोआप तण नियंत्रण होतं. म्हणजे तर ढेंच्या कट करायचा आणि वाफ्यावरच टाकायचं, मल्च करायचं, आणि त्यानंतर त्याचं पीक जे कुठलं पीक घ्यायचं असेल ते त्यानंतर ते टोकन पद्धतीने किंवा अशा पद्धतीने घेतलं चालतं. त्या आता जेव्हा लहान शेतकरी असेल एखादा, त्याला या पद्धतीने एकदा गादी वाफे तयार केले तर तो टोकन हाताने करू शकतो किंवा SRTने जे साचा केलेला आहे त्याचा वापर करू शकतो, किंवा आता ते एक सिंगल किंवा असं 2 ह्याचं सुद्धा पेरणी यंत्र हाताने चालवायचं निघालेलं आहे, त्याचा वापर करू शकतो. पण मोठी शेती असेल तर तुम्हाला हे सगळे उपाय पुरेसे पडत नाही. मग त्याला हे यंत्र आपल्याला, जे पेरणी यंत्र आहे की जे दाट मल्च मधनं सुद्धा चालू शकतं आणि बी पेरू शकतं, बरोबर, गोळा करत नाही पडलेला हा जो पालापाचोळा आहे तो, आणि त्याचा उपयोग होतो. येस. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्याचं पुढं काय अजून गोष्टी आहेत का, एवढ्याच सगळ्यात महत्वाच्या गोष्टी? ह्या महत्वाच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये झाल्या. खत तुम्हाला एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्याकडे तुम्ही संक्रमण करत असताना, तुमच्या पहिल्या शेतीतून, मी आमच्या सेंद्रिय म्हणा किंवा रासायनिक शेतीतून ह्याच्याकडे डायरेक्ट करत असतील तर सुरुवातीला तुम्ही माफक प्रमाणामध्ये खतांचा वापर केला तरी चालेल. सेंद्रिय पदार्थांचा करा किंवा रासायनिक ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे DAP आहे हे एकरी 5 किलो एका पाण्याला, हे प्रमाण ते सांगतात. बर, एकरी 5 किलो फक्त प्रत्येक पाण्याला. म्हणजे आपण किती गोणींमध्ये घालतो, आणि हे एवढं पुरेसं आहे त्याला जे लागणार आहे ते. एक्झॅक्टली. त्यांनी त्यांचे काही नॉलेज पेपर्स म्हणून आहेत, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्यांनी सगळ्या संशोधनांनी सिद्ध केलेल्या, म्हणजे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये त्याची प्रत्यक्ष प्रमाण आहे, पण अभ्यास करणाऱ्या संस्थांनी काढून दाखवलेलं जे जमिनीमधलं खनिजांचं प्रमाण आहे, त्याच्यानंतर उपलब्ध करून देणारे जीवाणू ते आणखीन करत असतात. बरोबर. खोल जमिनीमध्ये जो खनिजांचा साठा आहे तो अजून म्हणजे आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलोच नाही होत कुठे, आणि या सगळ्याचं पुनर्भरण होत असतं. पिकांनी किंवा त्या वनस्पतींनी, जंगलातल्या असेल, उचललेलं हे पानांच्या मुळांच्या रूपाने, फांद्यांच्या रूपाने जमिनीला परत मिळत असतं. बरोबर. अशी ही जी चक्राकार व्यवस्था आहे. मी थोडस त्याचं हे असं करते की आपल्या घरामध्ये आज तुम्ही जेवायला येणार, 2 लोकांना जेवण बनवलेलं आहे, बरोबर, अजून 1 किंवा 2 माणसं आली तर ती त्याच्यात खपू शकतील त्याच जेवणामध्ये. बरोबर. आणखीन समजा जास्त आली तर ठीक आहे ना, आपल्याकडे बेसन आहे, पीठ आहे, आपण आणखीन हे करू शकतो. आणखी जास्त गरज लागली तर पोती भरलेली आहे धान्याची, त्याचं पीठ करून आपण करू शकतो. ही जी एका मागे एक सपोर्ट सिस्टीम आपल्या घरामध्ये, स्वयंपाकघरात आणि त्याच्या मागे घरात असते, तशी जमिनीमध्ये विपुल प्रमाणामध्ये सपोर्ट सिस्टीम आहे. बर बर. आणि त्या प्रमाणात लागणारी जी अन्नद्रव्य आहेत ही अतिशय कमी आहेत. म्हणजे एका पिकाला
एका एकराला लागणारे हे आणि जमिनीत एका एकरात उपलब्ध असणारे तो घटक नसतं. काय जीवाणू नसतात, उपलब्ध करून देणारे नसतात. बरोबर. आणि मला काय टीका करायची नाही, पण माती परीक्षणामध्ये आपल्याला जे घटक मिळतात हे उपलब्ध स्वरूपात असणारे घटक मिळतात. म्हणजे उद्या जर कोणी सरकारने तपासणी केली की माझी गरिबीची किंवा ह्याची अवस्था बघायची, त्याच्यामध्ये एक घटक माझ्याकडे किती अन्नधान्य आहे, तर त्यांनी फक्त माझ्या जर स्वयंपाकघरातल्या तयार पोळ्या किंवा भाकऱ्या बघितल्या आणि त्याच्यावरून अंदाज केला, अहो इकडे माझघरात माझी पोती भरलेली आहे ती बघा ना, ती न करता फक्त तयार आहे किती आहे. बरोबर. अनुपलब्ध आहे ते उपलब्ध करून द्यायला किती शिल्लक आहे एक्झॅक्ट ह्याचा घेतलेलाच नाही. तर जी माती परीक्षणाचे अहवाल आपल्याला हे देतात, निष्कर्ष देतात, ते इतके एक प्रकारे उथळ आहेत. आणि मग त्याच्यावरती उपाययोजना काय असते की तुम्ही एवढं एवढं एन घाला, पी घाला, की घाला. बरोबर. मी म्हणते कमीत कमी तुम्ही एवढं एवढं पीएचबी केएमबी घाला म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण ते पण तुम्ही बाहेरून सोडायची गरज नाहीये, ते जमिनीतले ऍक्टिव्हेट करा. बरोबर. तुम्ही बोलता बोलता मगाशी एक दोन मुद्दे सांगितले होते की या संजीवन शेती पद्धती ज्याला तुम्ही म्हणता, तर त्यामधून पाण्याच्या वापराबद्दलच्या काही नवीन अँगल तुम्हाला कळाले, नेमकं ते काय होते? पाणी हा तर मला खूपच म्हणजे माझ्या डोक्यात प्रकाश पडला नवीन असं मला झालं अशा यांनी की वनस्पतींना पाण्याची गरज किती. आता या काय काय गोष्टी मी आधी पण इतर लोकांच्या ऐकल्या होत्या. आता मनोहर खके म्हणून एक आपले कृषी तज्ञ आहेत, ते नेहमी सांगत असतात पाण्याची गरज किती. तर पानं पर्णरंध्रांच्या द्वारे जेवढं पाणी हवेत सोडतात ते कमी होतं त्यांच्या शरीरातून, तेवढीच त्यांची पाण्याची गरज आहे. बर. आपल्या शरीरात जसं रक्त फिरतं, रक्तप्रवाहातून प्राणवायू फिरतो, अन्न घटक फिरतात, रक्त शुद्ध करण्याची, बाहेरून नाही ना सारखं रक्त घालत आपण आजारी पडल्याशिवाय. ती जशी स्वयंपूर्ण व्यवस्था आहे इतकंच पाणी झाडांना पाहिजे. ते पाणी आणि आता मी शेती तज्ञ नाही, माझं BA LLB झालेलं आहे, शेतीशास्त्र मला खरंच कळत नाही, पण जे अन्न घटक उपलब्ध स्वरूपातले पाण्यात विरघळतात आणि ते पाणी मुळं किंवा वनस्पती उचलतात. पाण्यातून अन्नद्रव्य उचलली जातात, ती पानांपर्यंत पोहोचतात आणि वनस्पतींनी बनलेल्या अन्नामध्ये मिसळून त्याचा कस निर्माण होतो किंवा ती अन्नद्रव्य आपल्याला असतील जमिनीतल्या ह्याला असतील मिळण्यासाठी तयार होतात. तर हे द्रावण जर आपलं भरपूर पाणी असेल तर ते पातळ होणार. बरोबर. आणि पिकांना कमी प्रमाणात उपलब्ध होणार. बरोबर. हे द्रावण जर दाट असेल तर अन्नद्रव्याची उपलब्धता पानांना जास्त होणार. मला समजलं तसं मी सांगते हा, शास्त्रीय भाषेत कोणीतरी हे आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेल. आणि मग त्यांनी त्याच्यावर असं म्हटलंय की मग वनस्पतीची पाण्याची गरज कशी आपण ओळखणार. त्याचं एक त्यांनी निदर्शक दिलंय पानाचा आकार. पानाचा आकार लहान असेल तर बाष्प उत्सर्जन पण कमी होणार, त्याची पाण्याची गरज पण कमी आहे. या तत्वानी त्यांनी तांदूळाची भाताची पाण्याची गरज कमी आहे, ऊसाची पाण्याची गरज कमी आहे असं प्रतिपादन केलं. बर. एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्यांना चॅलेंज केलं की तुम्ही काढून दाखवा, आम्हाला सिद्ध करून दाखवा. तेव्हा त्यांनी गादी वाफ्यावरती पहिली भाताची लागवड केली. ही 42 एकरावर केली होती, म्हणजे छोटासा प्रयोग नाही. आणि त्या भाताचं उत्पन्न एकरी 55 क्विंटल होतं. बर. म्हणजे जी थिअरी मांडली ही थिअरी सिद्ध होत गेलेली होती. अशा काही गोष्टींमुळे माझा या पद्धतीवरचा विश्वास एक प्राथमिक विश्वास, म्हणजे मी सगळ्या गोष्टी खूप जास्त तपासून घेत असते. कोणी म्हटलं म्हणून त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही करून जर आणि आपल्याला पण त्याचा हा आला पाहिजे. पण आपण काय प्रत्येक वेळेला स्वतःच हात जाळला तर मग आग निभासतो असं कारण नाही. दुसऱ्यांचे पण प्रयोग आपण तेवढेच तपासून घेऊ शकतो. तर अशा काही गोष्टींमुळे ह्याच्याकडे मी वळलेली आहे.
आता तरी मला असं वाटतं की खूप एक मोठं क्रांतिकारकत्व दडलंय ह्याच्यामध्ये, की ज्याच्यात उत्पादन खर्च खूप कमी होतोय. बरोबर. शेतकऱ्याची जी अतिशय कष्ट आणि कुटाणे आहेत हे पण ह्याच्यामध्ये कमी होत आहेत. आणि एखाद्या खर्चात जसा अनावश्यक उधळपट्टी असते ना, आणि ती आता रूढ झालेली आहे, कमी करून चालत नाही. बरोबर. म्हणजे ते नॅरेटिव्ह झालेलं आहे तयार, की पूर्वीच किंवा कायदेशीर हे असेल कदाचित की 7 फेरे व्हायला पाहिजेत, काय म्हणतात तुमची ती सप्तपदी, नंतर मंगलाष्टक, त्याच्याशिवाय ते लग्न कायदेशीर मानलं जाणार नाही. आता लोकांची मानसिकता अशी झाली, प्री वेडिंग शूट झालंय का, मेहंदी संगीत झालंय का, नाहीतर तुमचं लग्नच खरं. क्रायटेरिया बदलले आणि ते असे इतके लोकांच्या मनात भिनले गेलेत की तुम्हाला परवडत असो नसो ते केलंच पाहिजे. हे जे कंपल्शन आहे त्याच्यातलं, हे आपल्याला आजच्या आपल्या शेतीत दिसतं. बरोबर. आता ही पण शेती पद्धती बदलली पाहिजे ना, बदलली पाहिजे. मॅडम, आता खरं तर तुम्ही जो सगळा प्रवास आहे तुमचा सगळा, म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून तुम्ही सांगितलं आणि पूर्ण वेळ शेती करत असल्यापासून 2002 सालापासून तुम्ही जे सांगितलं तेव्हापासून हा सगळा प्रवास सांगताय, सेंद्रिय शेती आणि आता जी संजीवन शेती पद्धत तुम्ही ज्याला नाव दिलं त्यामध्ये प्रयोग करताय. योगायोगाने यावर्षी महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण सेलिब्रेट करतोय. तर तुमचा एक अनुभव आहे, एवढा तुम्ही सेंद्रिय शेतीचे नवीन प्रयोग केले, तुम्हाला जो अनुभव येत गेला, तुम्ही फिरलात, तर तो एक अनुभव ज्यावेळेला तुमच्याकडे असतो त्यावेळेला तुम्ही महिलांसाठी, नवीन तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी काय नेमकं सांगाल, की काय तुम्हाला सांगावं वाटेल या शेतकऱ्यांना? ज्ञानेश्वर माऊलींच्या बद्दल असं म्हटलेलं आहे की त्यांची एकतरी ओवी अनुभवावी. तसं प्रत्येक शेतकरी असेल, शेतकरी महिला असेल, किंवा शाळेत जाणारी विद्यार्थिनी असतील, मी असं म्हणेन की तुम्ही थोडंसं काहीतरी स्वतः करून बघा. मग ती तुमची भले परसबाग असेल, त्या परसबागेला आता पोषण बाग म्हणतात, परसबाग नाही म्हणत, जी पोषण देते आपल्याला ती सेंद्रियच असली पाहिजे, त्याच्यात तर रासायनिक घालायचंच नाही. पण तिथे तुम्ही छोटेसे गादी वाफे करा तयार, त्याच्यात पुन्हा पुन्हा तर काय नांगर बिंगर घालायचा प्रश्नच नसतो, पण आच्छादन करा, त्याला पाणी ह्याच्यातून द्या, तुमचं तुम्ही हे करून बघा. शेतकऱ्यांना मी असं सांगेन की अर्धा एकर घ्या तुम्ही जमीन, पण त्याच्यावरती हे मनोभावे करा. बरोबर. म्हणजे आपण उपास जर धरला असेल तर काय समोर बटाटे वडा आला तरी आणि कोण बघत नसलं तरी आपण नाही खात. बरोबर. ते दुसऱ्याला नसतं आपल्याला, आपण स्वतःला साक्षी असतो. तसं स्वतःला साक्षी ठेवून त्याच्या सगळ्या पायऱ्या पाळून करा आणि स्वतः करून बघा. म्हणजे मला काल आम्ही एका शेतामध्ये मका पेरला, तर आता हा ट्रॅक्टर जाणार फिरणार हे सगळं आमचे मॅनेजर म्हणत होते, ताई या यंत्राला मोठी मोठी प्लॉट पाहिजेत. मी म्हटलं बरोबर आहे, मोठे मोठे प्लॉट पाहिजेत, पण हे जे आपलं समोरचं 2 एकराचं शेत आहे, एवढंच असलेला जर एखादा शेतकरी असेल, त्यांनी जर एकदा ह्याच्यामध्ये सगळं हे करून ते गादी वाफे करून घेतले तर पुढे त्याला किती सुख आहे विचार करा. म्हणजे अगदी छोट्या स्केल पासून प्रचंड मोठ्या स्केल पर्यंत चालू शकणार अशी सुद्धा याच्यामध्ये ही आहे. आता ही 3 यंत्र ही याच्यातली बेसिक ही आहे, ती प्रत्येकाकडे असणं शक्य नाही. बरोबर. जर इथे धोरणकर्त्यांचा प्रश्न येतो, आपल्याकडे आता प्राकृतिक शेती मिशन आहे, त्याचं बोलबाला आहे, तरी सुद्धा काही हालचाल नाहीये. पण जर हे अंमलात आणायचं असेल तर म्हणजे सुरुवातीचे सगळे बदल हे खाजगी ह्याच्यातून झालेले आहेत. बरोबर. म्हणजे व्यक्तींच्या किंवा संस्थांच्या प्रयत्नातून झालेले, आधी सिद्ध करून दाखवायला आणि मग त्याचं धोरणात रूपांतर होतं. तर तसं फार्मर प्रोड्युसर कंपन्या असतील, त्यांनी तर ही 3 मशिनरी स्वतःकडे ठेवायला हरकत नाही आणि आपल्या यांना उपलब्ध करून द्या. बरोबर. आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायट्या आहेत, त्या सोसायट्या ठेवू शकतात. बरोबर. प्रत्येक एक शेतकरी नाही करणार, पण जे राव नाही करणार ते गाव करेल म्हणतात, तसं एक समूह करू शकतो. आणि मग आता नवीन हे येत आहे, एक गाव किंवा एक जिल्हा एक उत्पादन, म्हणजे मग त्याचं पुढचं सगळं मार्केटिंग वगैरे प्रोसेसिंग सोपं होईल. तर ते करायला याचा खूप मदत होईल. खर तर आज
साधारणतः संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि सकाळपासून आम्ही वसंतताईंच्या शेतामध्ये फिरतोय आणि जाणून घेतोय. खरं तर त्यांचा मागच्या एवढ्या 2.5 दशकांपासूनचा सेंद्रिय शेती आणि शेतीमधला अभ्यास खरं तर खूप समृद्ध करणारा वाटला. आणि या निमित्तानं ताईंचा जो प्रवास होता, सामाजिक कार्याचा असेल आणि शेतीचा असेल, हे सुद्धा जाणून घेता आलं. आणि खऱ्या अर्थानं माती आणि सेंद्रिय शेती किंवा आरोग्य किंवा आपण जे अन्न खातो त्यावरती काम करत असताना हे किती महत्वाचं आहे, छोट्या छोट्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत, या ताईने आज प्रत्यक्ष आपल्याला सांगितलं. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी किंवा ग्राहकांनी किंवा समाजातल्या प्रत्येक घटकांनी या गोष्टीकडे डोळसपणाने बघितलं पाहिजे. ग्राहकांनी आपण काय खातो ते खरंच किती विषारी आहे, ते आपल्या आरोग्यावर कसं परिणाम करत आहे, शेतकऱ्याने आपण काय उत्पादित करतो आणि लोकांना आपण काय देतो आणि आपल्यावर त्याचा कसा परिणाम होणार आहे, पुढच्या पिढीला आपण जी माती सुपूर्द करणार आहोत ती कशी असणार, या सगळ्या गोष्टींचा विचार खऱ्या अर्थानं केला पाहिजे. आणि ताई त्या मागच्या 25 वर्षापासून करतायत, एवढ्या मोठ्या क्षेत्रावरती त्या सेंद्रिय शेती करतायत. आणि आता माती जिवंत ठेवण्यासाठी आणि ती कंटिन्यू जिवंत राहावी आणि ती सुपीक कशी बनावी, या सगळ्या गोष्टीवर काम करतात. आणि आजच्या या विशेष पॉडकास्टच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या त्यांचा प्रवास समजून सांगितलेला आहे. खरंच आपल्यापैकी कुणी शेतकरी असेल तर प्रत्येकाने यातून काही ना काही घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही कधी पण या ठिकाणी येऊ शकता कुणी व्हिजिट करा, निश्चितपणे कुणी पण या ठिकाणी येऊ शकता, यांचे प्रयोग बघू शकता. ताई, तुम्ही आम्हाला हा सगळा वेळ दिला आणि तुमचे सगळे अनुभव शेअर केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Yes. धन्यवाद. आणि खरं आम्ही काहीच असं कन्व्हिन्सिंग हे करणारे रिझल्ट अजून दाखवले नसताना सुद्धा तुम्ही त्याच्यातली तत्व समजून घेतलीत आणि त्याचं जे तुम्ही रसग्रहण केलं त्याच्याबद्दल तुमचे आभार. आणि सर्व शेतकऱ्यांना माझं खरंच आवाहन आहे की आमच्या शेतीत आमचे येऊन प्रयोग बघा, तुम्ही आमच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकाल असा मला विश्वास वाटतो. खऱ्या अर्थाने जसं मी सांगितलं की 2.5 दशकांपासून त्या काम करत आहेत, त्या फक्त सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन घेत नाही तर ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा त्यांचा जो उपक्रम आहे सेंद्रिय सेतू नावाचा, तोही खूप अभ्यास करण्यायोग्य आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी जसं उत्पादनावर लक्ष दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं किंवा तेवढ्याच फोकसली विक्रीसाठी सुद्धा काम केलं पाहिजे. आणि त्या मागच्या 2.5 दशकांपासून अविरतपणे करत आलेल्या आहेत. तुम्हाला कुणालाही जर यांच्या शेतावरती यांच्या उपक्रमाला जर व्हिजिट करायचं असेल तर बिनधास्तपणे येऊ शकता. आणि या महिला आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्ताने एक त्या गेस्ट म्हणून आपल्याकडे आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.